तेजस मसाले, काळे मसाले, लाल मसाले हा मसाला व्यवसायाचा ब्रँड निर्माण करणाऱ्या ह्या आहेत ढोरवाडी, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथील सौ गंधारी बळीराम देवकत्ते. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या व्यवसायाबद्दल. चौथीला होते तेव्हा लग्न झालं, मग इथं आलं की मग ऊस तोडाय गेले. तेव्हा मला काहीच म्हणजे ऊस तोडाय गेलं 6 महिने ऊस तोडायचं आणि 6 महिने घरीच बसायचं. माझी लय गरिबी परिस्थिती होती. आणि मग पुन्हा नंतर तिथून आलं की काय मोल मंजुरी लागत नव्हती, काहीच नव्हती, बसायचंच ऊस तोडून आलं की. मग लेकराचं शिक्षण होत नव्हतं, काहीच नव्हतं. मग कुठंतरी काम बघायचं, हे बघायचं, म्हणजे खूप गंभीर परिस्थिती होती आमची. बचत गटामार्फतच घरी राहिलोत. मग लेकराला शिक्षण नाही, काय नाही, शाळा बुडायली. मग घरीच राहिलोत. 4-5 वर्षे मोल मंजुरी हे केली. तिकडे आईवडिलाची गरीब परिस्थिती होती, त्यामुळे आईवडिलांनी लवकरच लग्न केलं. भाऊ नाही, काय नाही मला. सगळी म्हणजे इकाडी बी बिकट आणि तिकाडी बिकट होती. कुठंच म्हणजे आधार नव्हता. कष्टाच्या बळावरच सगळं हे कमविले. आणि जेव्हा उमेद अभियानमध्ये आम्ही आलो त्यावेळेला मग आम्हाला माहिती झालं हळूहळू काय असते काय नसते. मग आम्ही छोटा मोठा व्यवसाय सुरू केला. माशाले, खरवडी, शेवई, कुरडई असे उद्योग सुरू केले. मिरची कांडण दिलं. मग त्याच्यावर आमचा चांगलाच व्यवसाय सुरू झाला. मग तिथून पुढं आम्हाला हातभार लागला. आमच्या लेकराचे शिक्षण झाले. माझा मुलगा आज डॉक्टरला लागला या उमेद अभियानामुळे. उमेद अभियानामुळे व्यवसाय निर्माण झाल्याने त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थानात सुधारणा झाली आणि आज त्यांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. गावामध्ये ऊसतोडीवाल्या लोकांना मशाले देते आणि पंचायत समितीचे सर लोक पण माझीच मशाले घेतात. मोंड्यात देतो तिथं बीडला. कोण आमच्या इथं ऊसतोडी लोक जातात त्यांना देतो. कुणी असं शाळा मागितलं त्यांना द्यायचं. मी कार्ड छापले तर ऑनलाईन जर कोणी मागितलं तर ती पण तयारी. एका महिन्याला माझा 50 किलो मशाला जातो. कंपल्सरी विकतो ते. उमेदमुळे माझी खूप सुधारणा झाली आणि अजून बिन सुधारणा ह्याच्यावर बी करून घेणार आहेत आम्ही. मला इथून मागं मी सावकाराचे पैसे काढूनच लेकराचं शिक्षण केलं. उमेदमध्ये आल्यापासून मी सावकाराचा 1 रुपया काढत नाही. म्हणजे आम्हाला सावकाराचं कर्ज नाही, कोणाचं कर्ज नाही, काही नाही. मुलाला शिकायला रुपया काढायची नाही, काही नाही. मुलाचं शिक्षण झालं, त्याच्यावर मुलं नोकरीला लागले आणि आमचा संसार पण सुखी चालला. उमेद अभियानच्या ह्याच्याहूनच महिला सक्षम झाली ना आणि त्याच्यामुळेच करू लागली ना. महिलाला पहिला बाहेर जाऊन देत नव्हते, चुला आणि मुलंच होतं. पण उमेदमुळं महिला आज कुठं बी जाऊ शकते आणि काही बिझनेस करू शकते. आजवर काहीच कळत नव्हतं, पण आता हुशार झाल्या महिला खेड्याच्या पण.